नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा अद्यापही जाहीर झाल्या नाहीयेत. मात्र काही दिवसांपूर्वी गट व गणाच्या सदस्यपदाचे आरक्षण निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचा संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण गेल्या 2 दशकांपासून साकूर जिल्हा परिषद गटावर सलग 4 वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस समोर विरोधी उमेदवार टिकणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेसाठी तयारी केली असल्याची चर्चा सध्या पठार भागात सुरू आहे. त्यामुळे तेही महायुतीकडून उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसकडूनही सुप्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी देखील जोरदार प्रचार सुरू केलाय. परंतु या निवडणुकीमध्ये दोन्ही संभाव्य उमेदवार नवखे असण्याची शक्यता आहे. परंतु एकीकडे साकूर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना सध्या बिरेवाडी गावचं महत्त्व वाढलंय. कारण एकाच गावातील 2 मित्र एकमेकांच्या विरोधात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही संभाव्य उमेदवार गुलाब भोसले आणि बाळासाहेब सागर हे मूळचे बिरेवाडी येथील रहिवासी आहे. त्यामुळे भविष्यात बिरेवाडी गाव हे सत्ता केंद्र बनण्याची शक्यता आहे. तर दोन्ही उमेदवार युवा असून दोघांचाही पठार भागात चांगलीच छाप आहे. तसेच महायुतीचे संभाव्य उमेदवार गुलाबराजे भोसले हे भाजपचे तालुकाध्यक्ष पदावर, तर महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार बाळासाहेब सागर हे युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. पक्षाची एकनिष्ठ असून दोन्ही मित्रांनी एकमेकांच्या विरोधात दंड ठोपटलेत. मात्र भविष्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर या दोघांची लढत झाली, जो उमेदवार निवडून येईल तो जिल्हा परिषदेचा विजयी उमेदवार बिरेवाडी गावचा असणार आहे. त्यामुळे अनेक दिवसानंतर बिरेवाडी गावाला मोठी संधी मिळणार आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.